तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. चेहरा सगळा काळा काळा पडलेला आहे, कारण कोल्हापूरवरून आल्यावरती जरासा कवर व्हायला एक 4-5 दिवस तरी पूर्ण लागतात. पूर्ण जसं झालं आहे. परी पण पूर्ण काळी झालेली, आद्या पण काळी झालेली आणि आता त्या गप्पा मारत बसले. तेव्हा ह्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत. आणि बबड्या काय रे बबड्या. आणि बघा परी पण आता थोडी थोडी गोरी झाली. परी तर एकदम डल झालेली आणि पाय पण परीचे एवढे काळे काळे झालेले ना, बापरे. आता जरा जरा गोरी झाली. आणि अध्या बघा, अध्या गोरी झाली. आता अध्या पण काळू काळू झालेली, मम्मा काळू झालेली, दीदी काळू झालेली, अध्या काळू झालेली. आता गोरू गोरू झाले जरा जरा. आणि मम्मी काल गेली 2:30-3 वाजता घरातून निघाली. मी म्हणत होते थोडी 4 वाजता निघ, पण हा आईच्या घरात ती गेलेली. आणि मम्मी गेली आणि आध्या रडत होती भरपूर मम्मी जाताना, की मला पण आई यायचं आहे तुझ्यासोबत कोल्हापूरला. तू रडली हो आणि रडत होती. आणि मम्मी गेल्यावरती मला पण नाही कंट्रोल झालं. हीच घरामध्ये कोणी नव्हतं तेव्हा मी पण थोडीशी रडली. कसं तरी वाटते. आणि रात्री एक प्रसंग असा घडला की जेवण वगैरे करून झालं आणि मम्मी आता सुट्टीला मम्मी सोबतच होती आणि परत आम्हाला सोडायला पण मम्मी आलेली. भांडी वगैरे जेवण करून घासताना रोज मम्मी वगैरे असायची. मग ती एकदम आठवण आली. मग तेव्हा पण मी स्वतःला सावरलं आणि पुन्हा झाडू मारताना मम्मीची बॅग मला अजिबात आतमध्ये दिसली नाही. नो कंट्रोल. मग काय मी आणि रडल्याशिवाय एकतर बरं नाही वाटत. मग खूप खूप रडली तेव्हा बरं वाटलं. शेवटी मम्मीला व्हिडिओ कॉल केला. हा थांब. आणि मग मम्मीला व्हिडिओ कॉल केला तेव्हा परी पण खूप रडू लागली आणि आद्या पण थोडीशी झालेली आणि मी पण रडू. तेव्हा कुठं मनाचं ओझं कमी झालं. असतंच मम्मी पण तिथं रडू लागली. हे काम आहे मम्मीचं, त्याच्यामुळे मम्मी लवकर दीदी पण रडत होती. कशी रडत होती दीदी? रात्री बाहेर रडत होती ना, गॅलरीत बसून दीदी रडत होती. होय का रे? आणि आदू कुठं रडत होती? स्टँडवर रडत होती. आदू तर स्टँडवर रडत होती आईला सोडायला गेल्यावर ना. आणि मेन काय झालं, जाताना मला सगळं ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम म्हणजे करायचा होता. ते आलंय ना काहीतरी अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरायचं, तेव्हा ते मला करायचं होतं. पण ॲक्च्युली काय झालं, सगळं भरून ठेवलं. पण ह्यांनी फोन केला स्टँडवरती की गाडी कराडची किती वाजता आहे. तर ते बोलले आत्ता जस्ट आहे आणि लवकर या म्हणून. मग फास्टमध्ये मम्मी गेली. जर आपण ते करत बसलो असतो तर इथं मम्मीची एक 15-20 मिनटं गेली असती आणि त्याच्यानंतर 1.5 तासाने गाडी होती. त्याच्यामुळे ती गाडी पुढं गेलं. मग जर ती गाडी गेली असती तर 1.5 तासाने मम्मीला गाडी भेटली असती आणि जायला पण खूप वेळ झाला असता. रात्र झाली असती. त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे मम्मी, पटकन जा. ही गाडी गेली तर पुन्हा तुला 1.5 तास थांबावं लागेल. कारण म्हणजे मी जेव्हा कोल्हापूरला आम्ही चाललेलो आधोनी मी, तेव्हा माझी अशीच गत झालेली, वैतागलेली अक्षरशः. इतकं ऊन आणि तिथं पत्रा होता आणि त्याच्याखाली थांबून थांबून बेहाल झालेली. शेवटी मी जी गाडी जाणार नव्हती कुठे, तेव्हा ती गाडी उघडून अशी सावलीमध्ये बस होती तिथे मग बसलेली मी. खूप त्रास होतो. जे कोणी एस टीने प्रवास करत असतील त्यांना माहितीच असेल किती त्रास होतो एस टीचा. आणि कोल्हापूरमध्ये मी थोडंसं शूट केलं. त्याच्यानंतर काही मी शूट नाही केलं कारण मला खूप कंटाळा पण आलेला आणि मोबाईलला छोटासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं नाही शूट करू शकले. जेवढं शक्य होईल तेवढं शूट करून तुम्हाला दाखवलं. असा प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही पाटणला आलो. पाटणला आम्ही लवकरच आलो कारण परीची शाळा चालू होते. कारण परी गेली 8वीला. कशाचे तास चालू होतात ग परी? 8वी NMMS. नीट सांग. 8वी NMMS. 8वी NMMS. हां, त्याचे तास चालू होतात उद्यापासून. त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो कारण घरी येऊन एक 5-6 दिवस तरी. आध्या तुझ्या आध्या, ती आराध्या. आराध्या चंद्रकांत बामणे. म्हणून आम्ही जरा लवकर आलो. अगं फोन मम्मी. काय
चला घेता. आणि इथं बघा मालिश चालू आहे, परीची मालिश. का आध्या दीदीला आमच्या मली करते म्हणजे म्हणजे काय ग आध्या? आमच्या मली करते. आमच्या मली करते का तू? हा झालं तुझं आमच्या मली. आणि एवढी गरमी आहे म्हणजे एवढी पण नाही. आणि ही पोरगी जीन्स घालून बसले, नको म्हणलं पॅन्ट घाल, तरी पोरगी जीन्स घालून, मला जीन्सच घालायचे नाही. जीन्स एकतर बसत नाही, कंबर नाही आहे ह्यांना मॅडमना, आणि जीन्स पाहिजे घालायला. आणि केस धुतलेत परीचे, माझे, आद्याचे तर का रोजच धुवावे लागतात. आणि परीचे पण केस कट केलेत, माझे पण केस कट केलेत. माझे थोडेसे जास्त डॅमेज झालेले म्हणून थोडे जास्त कट केलेत. आणि परीचे चांगले आहेत म्हणून इतके नाही कट केले. आता एकीमेकीचं करणार आहेत त्या. आता तू तिचं कर. हा मम्मी गेले त्याच्यामुळं काय घरामध्ये अजिबात करमेना झालं, येड्यासारखं वाटायला लागलं. आता हे जे कर की ग. साबून घे ग तिला. मला वाटतंय तिनं रील मध्ये बघितलंय हे. आणि आध्या जाणार आहे स्कूलला, परीच्या शाळेमध्ये. ते नंतर दाखवेन मी. कोल्हापूरवरून परीला बॅग, परीला रेनकोट आणि आध्याला बॅग अशी घेऊन आले. आणि आम्ही महात्बा रोडला पण गेलेलो. आणि पण कसं झालंय, आद्याला घेऊन एवढी गर्दी होती महालक्ष्मी मंदिरात की काय शूटच नाही करू शकले. कारण आद्या माझ्या काकत, आद्या अजिबात चालायला बघेना, काही नाही बघेना, नुसती माझ्या काकेतच बसलेली. आणि तिला काकेत घेऊन चालायचं म्हणजे अगदी अवघडच होतं. त्यामुळे शूट पण नाही केलं, काय नाही केलं. ही आद्या कधी मोठी होते का? आद्याला कोणीतरी घ्यायला असतं ना तर मी शूट करू शकले असते. पण कसं झालं, परी होती आणि मम्मी होती. मम्मीला एकतर अस्थमा असल्यामुळे चालायचा आधी प्रॉब्लेम होतो, आणि हिला घेऊन चालायचं म्हणजे तर बेकार आलं झाली असते मम्मीची. मम्मी म्हणत होती माझ्याकडे ये, माझ्याकडे आद्या. आणि आद्या पण जात नव्हती मम्मीकडे. मग नको बोलली. आणि मीच पूर्ण महालक्ष्मी मंदिर, महात्बा रोड हिला काखेतच घेऊन सगळीकडे फिरले त्याच्यामुळे. आणि काय घ्यायचं असेल ते सुद्धा हिला काखेतच घेऊन. इतकं ह्या पोरगीनी दमवलं. आणि कोणाकडे जाईना, काय करेना. परीकडे पण जात नव्हती. आणि म्हणत होते आजूचा पाय दुखतोय म्हणे, कधी चाललेली आहे काय नाही चाललेली. आणि आदूचे पैंजण दाखवते तुम्हाला. आदूला नवीन पैंजण पण घेतलं. ते नवीन असल्यामुळे थोडस असं होतंय. मला घेतली जोडवी अशी गोल ह्याची मस्त अशी. आणि माझ्या बाबूचं पैंजण. आणि आता परीला पैंजण करायचं आहे. आता परीचं पण नवीनच आहे आणि माझं पण नवीनच आहे. पण मेन काय झालं, दोघींचा पण गोप असल्यामुळं गोपच तुटला. मग दोघींचं पण जोडून आणलं. आणि परीचा, माझं आहे ते व्यवस्थित आहे आणि मग परीचं आहे ते दुसऱ्या बाजूने पण कट होत होतं. मग ते मी अचानक बघितलं आणि मम्मीला दाखवलं. तर मम्मीला बोलले अगं हे पण कधी पण तुटून पडेल, म्हणून मम्मी सोबत ते पाठवून दिलं. आणि माझं जे पैंजण होतं ते परीच्या पायात दिलं. असं केलं. कारण मम्मीचं पैंजण मला बसतं, माझं पैंजण परीला बसतं. म्हणजे आमच्या तिघींचं माप एक आहे. आता थोड्या दिवसाने हिचं माप थोडंसं वाढेल परीचं. सगळं भांडे काय ग? ती बोलते मी तिला करायलाच लावलं नाही. मला ती बोलते मी तुझं केलं. कसली आमच्या मध्ये कपडे? आमच्या मध्ये कपडे
कसे आणि ते असतात ती? डोक्याचं मालिश पण करायचं. तू माझं कर मालिश चल. मम्माचं मालिश कर तू चल. तू पहिले तिचं कर मग ती तुझं कर. बरं चालते चला. बाय 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 बाय. दिवसभरात अजिबात झोपलेली नाही काय करते? कशी बोलव की तू बोलव परी तू बोलव. ए नको ग नको काय करू. उठा ए डोक्याला होईल ते घास. परीची उद्यापासून शाळा चालू. सकाळी 8:30 ते 11. मर की ग मर म्हणते तिला. आता हिला कशी उचलणार ती. तू की ग जरा पुढं. आता ये रे डोकापटल तिथं माग बघ. आद्याला ऑमलेट केलेलं. आद्या अजिबात खात नाही. ऑमलेट केलेलं 4:30 वाजता आणि 4:30 ते 5:30 तिनं एक नुसतं ऑमलेट खाल्ले. वारं तर इतकं भारी सुटलंय ते भारी वाटायला लागलंय. आणि असा सगळा कलर केलाय पूर्ण घराला व्हाईट आणि गॅलरीत पण कलर करून टाकलाय. पाण्याचे डाग लगेच सुटतात. काय अगो रेडी गो. ती काय करेल ते करते. जीन्स बसत तर तीच घालायची. अरे आद्या विनर. आद्या जिंकली. आत्ताच तिला फ्रेश करून आणलेलं बाहेर. घाण झाली खेळून. बरं बास आता बास. दमली आद्या. मी पण बस. चला बास. दरअसल पैसों के लिए मैं बहुत नीचे गिर गया था. इनकी भी दूरी नहीं पैदा करना चाहता था सर. मैंने जो गलती की है उसके लिए आप कॉलेज छोड़कर चले जाएंगे. कॉलेज की नींद टूट जाएगी सर. ये आप मुझसे मत चाहिए. हमसे बहुत सारी बातें हुई हैं सर. आज हमें बहुत अफसोस हो रहा है. हम सच में शर्मिंदा हैं सर. आप रेस्टोरेंट बने कोशिश में जब भी तुम्हें मेरी जरूरत पड़े तो तुम मेरे पास आ सकते हो.
बेटा बिल्कुल सही कह रहा है। पकड़ पकड़ खेलना पड़ेगा। अकड़ पकड़ मम्मी को 80-90 में निकला धागा। गुड नाइट ओके बाबा। गाड़ी यहीं पर रोको। पापा, ये मेरा घर है ना? एक बार देखा था बेटा, क्या याददाश्त है तेरी। ये सब आपकी देन है मम्मी। काफी तो बड़ी अच्छी बनाई है भाई साहब। मेरे बेटे का नाइजीरिया में नर्सरी का बिजनेस है। हाँ। खेती करते हैं क्या? अब ये क्या खेती की बातें लगा रखी है? लड़की को दिखाइए ना जल्दी। काय गप गप सोड अद्या। ये लड़की तो एकदम मोम की गुड़िया है। कुछ भी आपके लिए बात करना चाहता हूँ विदाउट योर परमिशन। आजकल तो ये सब